नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट, हेल्दी आणि झटपट तयार होणारे खजूरचे म्हणजे ड्रायफ्रूटचे लाडू. तर पहा, आता पावसाळा चालू आहेत आणि घरामध्ये काही ना काही आजार पण येतोय. तर म्हटलं छान ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे मुलांसाठी बनवावे. तर पहा, आज छान खजूर आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स घेऊन छान खजूरचे लाडू बनवणार आहेत. तर पहा, खजूरचे लाडू बनवण्यासाठी मी इथं प्रत्येक प्रकारचे ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू, बदाम, पिस्ता वगैरे घेतलेला आहे आणि त्यानंतर खजूर छान सोलून वगैरे घेतली आणि मिक्सरमध्ये छान तिला बारीक करून घेतली. नंतर एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून आपण बारीक केलेले ड्रायफ्रूट्स छान तुपामध्ये खरपूस भाजून घेणार आहोत. तर पहा, मंद गॅसवरतीच सर्व ड्रायफ्रूट्स छान भाजून घ्यायचे आहेत. मोठा गॅस वगैरे केला की ते जळतात आणि लाडू नंतर करपट वगैरे लागतात. तर पहा, 1 ते 2 मिनटं छान सगळे ड्रायफ्रूट्स भाजून वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर थोडंसं खोबऱ्याचा किस घेतला होता, तोही छान तुपामध्ये भाजून घेतला. त्याच्यानंतर थोडेसे पांढरे तीळ होते, तेही छान भाजून घेतले. ते काही आपण मिक्सरला बारीक वगैरे करणार नाही, तसेच लाडूमध्ये टाकणार आहोत. त्यामुळे वरतून तीळ टाकले की छान लाडूमध्ये ते तीळ दिसतात. तर पहा, खजूर छान मिक्सरला बारीक करून घेतली होती. तर ती एवढी चिकट होती की मिक्सरमधनं काढल्या ती एवढी चिकट असते की पटकन हलवताही येत नाही. पूर्ण कढईला आणि उलटण्याला चिकटून बसते. पण आपण जशी जशी खजूर भाजून घेऊ, गरम करू, तशी तशी ती कढईला आणि उलटण्याला चिकटत नाही. तर पहा, 2 ते 3 मिनटं छान तिला हलवून वगैरे घेतली की ती आपोआप चिकटायची बंद होते. सर्वात आधी ती एवढी चिकटते की उलटण्याने हलवता येत नाही. पण जशी जशी खजूर गरम होईल तशी तशी ती चिकटपणा कमी करते आणि छान तिला भाजून वगैरे घेतली. तर आणि त्याच्यामध्ये वरतून छान ड्रायफ्रूट्स भाजलेले त्याच्यामध्ये टाकून दिले. तर छान खजूरमध्ये सर्व ड्रायफ्रूट्स मिक्स वगैरे केले आणि नंतर मग गॅस बंद करून तिला छान थंड होण्यासाठी ठेवले. तर पहा, थंड झाल्यानंतर सारणाचा छान हाताने मळून गोळा वगैरे तयार केला आणि त्याचे छान छोटे छोटे गोल गोल लाडू तयार केले. तर पहा, तुम्ही पाहू शकता खजूरचे किती छान लाडू तयार झालेले आहेत. मुलांना तर हे लाडू एवढे आवडतात की विचारूच नका. तसे सुके ड्रायफ्रूट्स मुलांना खायला दिले की ते खातही नाहीत. त्याच्यामुळे असे लाडू दिले की ते मुलांना खाताही येतात आणि ते आवडीने खातात.